नमस्कार, मी निकिता. LS मराठीमध्ये आपलं स्वागत. पाहुयात महत्त्वाच्या घडामोडी. मंत्री अनंतराव थोपटे यांच्या निधनामुळे संपूर्ण राज्यावर शोककळा. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडून अनंतराव थोपटे यांना श्रद्धांजली. थोपटे कुटुंबियांची भेट घेऊन केलं सांत्वन. बुलढाण्याच्या जिल्हा परिषद शिक्षक पदोन्नती प्रक्रियेला उच्च न्यायालयाची स्थगिती. 10 जूनच्या सुनावणीकडे सेवाज्येष्ठ शिक्षकांचं लागलं लक्ष. आयुक्त तुकाराम मुंडेंच्या मार्गदर्शनाखाली नाशिकमध्ये गुटखा विक्रेत्यांवर कारवाई. सातपूरमध्ये गुटखा विक्रेत्यांवर छापा. 35,000चा माल हस्तगत. प्रतिबंधित पदार्थांची विक्री करणाऱ्यांविरोधात कारवाई सुरूच राहणार, मुंडेंचं वक्तव्य. परभणीच्या दैठणा हद्दीतील शिंगणापूर फाटा येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाईत आरोपीकडून तलवार, जांभिया आणि दुचाकी जप्त. संबंधित आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल. देहू रोड परिसरात प्रकल्पावर सुरक्षा नियमांकडे गंभीर दुर्लक्षामुळे कामगाराचा दुर्दैवी मृत्यू. सुरक्षा साहित्य उपलब्ध करून न देता काम करण्यास भाग पाडल्याचा आरोप. पुण्यातील खराडी भागात आगीची घटना. खराडी परिसरात एका रहिवासी इमारतीमध्ये पहिल्या मजल्यावर आग. भीषण आगीत 3 जण गंभीर जखमी. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण. मावळ तालुक्यात पावसाची चाहूल लागतात शेतकऱ्यांची लगबग. शेतकरी शेतजमिनीच्या मशागतीसह विविध पूर्वतयारीच्या कामात व्यस्त. भात पेरणीला वेग येण्याची चिन्ह. नदी स्वच्छता मोहिमेवेळी मंत्री गिरीश महाजन यांना पिस्तूल सापडली. नाशिकच्या उंटवाडी येथील नंदिनी नदी येथे स्वच्छता मोहिमेदरम्यान नदीमध्ये गजलेली पिस्तूल आढळली. कोल्हापूरच्या पुईखडी ते चंबूखडी व्यासाच्या जलवाहिनीला गळती. हजारो लिटर पिण्याचं पाणी जयंती नाल्यात. पाणी पुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांनी व्हॉल्व्हमध्ये अडकलेला कचरा काढून गळती रोखण्यात काम सुरू. जूनच्या पहिल्याच आठवड्यात उन्हाचा तडाखा कायम. लोणावळा भुशी धरणाच्या मार्गावर उन्हाचा पारा वाढल्याने रस्ते सामसूम. लोणावळ्यात अद्याप पाऊस पडला नसल्यानं पर्यटकांचा हिरमोड. या होत्या महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी.